दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या कारभारात झालेल्या सावळ्या गोंधळाविरोधात दोषींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संगमनेर तालुका अध्यक्ष निलेश पवार यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून उपोषण अद्याप सुरूच आहे। या उपोषणातील प्रमुख मागण्या तत्कालीन तहसीलदार अमोल निकम, तत्कालीन तलाठी तोरणे आप्पा, तत्कालीन मंडळ अधिकारी ससे आप्पा, तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व कार्यरत असलेले जिल्हाधिकारी सिद्धाराम चालीमठ यांच्या सर्वांच्या सेवा पुस्तिकेमध्ये बेकायदेशीर कामकाज केले तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत नोंद होणे, तसेच तत्कालीन तहसीलदार अमोल निकम, तत्कालीन तलाठी तोरणे आप्पा, तत्कालीन मंडलाधिकारी ससे आप्पा, तत्कालीन जिल्हाधिकारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे। गट नंबर 44 कसारा दुमाला तालुका संगमनेर मध्ये जे अतिक्रमण बांधकाम झालेले आहेत बांधकाम अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचे आदेश व्हावेत। उच्चस्तरीय त्रिसदस्य समिती नेमून वरील सर्व अधिकाऱ्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून अहवाल तयार करून त्या अहवालाची प्रत मी तक्रारदार निलेश पवार मला द्यावी। या सर्व मागण्या या उपोषणादरम्यान करण्यात आल्या। निलेश पवार यांच्या प्रमुख मागण्या आहेत की संगमनेर तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार, तलाठी, मंडलाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, तसेच तालुक्यातील भोगावटी वर्ग 1 जमिनीमध्ये झालेली बेकायदेशीर तुकडेबंदी आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तत्कालीन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। हा लढा न्याय मिळेपर्यंत चालू राहणार आहे, असे स्वराज्य पक्षाचे संगमनेर तालुका अध्यक्ष निलेश पवार यांनी सांगितले। सर्वप्रथम जय शिवराय, जय स्वराज्य। मी निलेश पवार, संगमनेर तालुका प्रमुख स्वराज्य पक्ष। संगमनेर तालुक्यातील मौजे कसारा दुमाला गट नंबर 40/4 या क्षेत्राचे कृषी क्षेत्र असून अकृषी क्षेत्र करून बेकायदेशीर गुंठेवारी करून तत्कालीन तहसीलदार अमोल निकम, तत्कालीन तलाठी कोमल तोरणे, तत्कालीन सर्कल मंडल अधिकारी ससे आप्पा या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मिळून बेकायदेशीरपणे गुंठेवारी करून सरकारचा 25% कर तर डुबवला, पण त्या सर्व ज्या लोकांनी तिथं प्लॉट घेतले त्यांची फसवणूक केली, नागरिकांची फसवणूक केली, त्या संदर्भात आम्ही आज सर्व पुराव्यांसह विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अन्नत्याग उपोषणात बसलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या विभागीय आयुक्त साहेबांनी जर पूर्ण नाही केल्या तर यापेक्षा तीव्र प्रतिसाद, तीव्र आंदोलन या स्वराज्य पक्षातर्फे आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करू। या उपोषणाच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव मामा गोसावी, संगमनेर जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश दादा नाठे आणि स्वराज्य पक्षाचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक।